बिनला जाऊन बॅट घेऊन आलोय. अवघड आतरंगी पोर आहे बर का, आमच्या वर्गातले आतरंगी पोर आहे. जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहे की मी जाणार आहे कॉलेजला. आपला 11वीचा फायनल एक्झामचा पहिला पेपर आहे मित्रांनो. तर मित्रांनो आणि मित्रांच्या मैत्रिणींनो हे बघू शकतात, मी बॅग म्हणजे फक्त बॅगच आहे असं तुम्ही म्हणलं तरी चालतील, कारण त्याच्यात फक्त एक पॅड, एक पेन आणि मी चाललो आहे डायरेक्ट ही बॅग घेऊन पेपरला. आणि एवढा सुद्धा अभ्यास केलेला नाही बरं का, काहीच अभ्यास केलेला नाही. तरी बी पाहू काय होतंय, काय पास होणे इतके तरी मार्क पाडून येऊ आपण. आपल्याला तेवढं कॉन्फिडन्स आहे नाही का की आपण पास व्हायपुरती तरी मार्क पाडू शकतो. मित्रांनो आता आलाय आपला मित्र, तर आपल्याला सोबत जायचं पेपरला. पण एक गोष्ट आहे मित्रांनो, हा आहे आर्टला, मी आहे सायन्सला. अभ्यास केला का रे? नाही, मी नाही करेल. जाऊ द्या, चला पेपरला जाऊ. कॉलेज बिलेज दाखवतो तुम्हाला मी आज. गुड नाईट मग जाऊ पा. मित्रांनो मी आता तुम्हाला कॉलेज दाखवतो 2 मिनिटवर का. हे बघू शकता इथं पोरांनी, शाळेच्या पोरांनी सायकल लावलेली. आणि इकडे आपलं बॅक साईड कॉलेजची आणि साईड बघू शकतात मित्रांनो तुम्ही कॉलेज. तर चला मित्रांनो, आपल्याला कॉलेजमध्ये मोबाईल अलाउड नाही. इथंच बाय बाय. बघू शकतात आपला पेपर झालेला आहे. आपला पेपर झालेला आहे. माझा पेपर कसा गेला? एकदम अवघड गेला. अरे मी तर पासिंग पुरता बी नाही लिहिला आणि एक तर प्रॅक्टिकलला जायला नाही, त्याच्यामुळे पास करता का नाही काय माहिती. 80 पैकी 100 मार्क दिलेला आहे. सिंगल शीट पेपर आलेलं आहे. आपण आता घरी, आणि घरी आलोय लगेच रामेश्वरचा फोन आला होता, म्हणे आपल्याला मक्काच्या वाना टाकायचं आहे पवार पोल्ट्री फार्मवरती. तर मग आता तिकडे चाललोय, आपली गाडी घेऊन जायची ना, म्हणून तिकडे चालूची. मक्का तर आलोय टाकून बरं का, पण इकडं बिट्टाच्या वावरात आलो होतो, पूर्ण सुकून गेली. बघावं म्हटलो काढायला आहे का नाही थोडीफार, पण आता संध्याकाळीच कळेल आपल्याला किती निघती काय. तर मी तुम्हाला दाखवतो किती निघती काय नाही, कशी काय निघते. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. आज मी पेपरला गेलो होतो ना, तर तिथे एक मित्र होता माया, म्हणजे थोडासा साईडला बसत होता. त्यांनी कॉप्या कुठं ठेवल्या असतील मित्रांनो माहिती का, असं जर्किन घालेलं होतं, जर्किनच्या अशा इथं मध्ये कॉप्या टाकेल असं पाहत होता नाही का. म्हणजे आता हे शर्ट आहे थोडंसं छोटंसं हे दिसतंय, चैना शीतपर्यंत खोले ना, अशा पाहत होता असं मध्ये पाहून असं लिहित होता. काय ही अशी कुठली पद्धत आहे यार, ह्याच्यामध्ये तू कॉप्या टाकू राहिलाय आणि असं पाहून तू असं लिहू राहिलाय. अवघड आतरंगी पोर आहे बरं का, आमच्या वर्गातले आतरंगी पोर आहे, काही बी करू शकता. मी त्याला बोल धमकी द्यायचो, सांगू का मॅडमला चिठ्ठ्या दे लवकर. लगेच तो चिठ्ठ्या पाठवायचा माग. मी तर बोल डोकेबाज माणूस. मी ते नेलं होतं ट्रान्सपरंट पॅड, त्याच्याकडून चिठ्ठ्या घ्यायचं, त्या पॅडच्या खाली टाकल्या का एकदा थोडा पेपरवरती गेला, पाहिलं का लिहिलं. मोकार माझ्या आली. पण आज पहिला पेपर होता, जास्त नाही लिहिला बरं का, 70 मध्ये 20-25 मार्काचाच लिहिला असेल, पासिंग पुरतच लिहिला असेल, पण लय माझ्या आली पेपरला. जाऊ द्या काही बी म्हणा. तर मित्रांनो परवा आपला पेपर आहे नाही का, आणि खुशाल बिनला जाऊन बॅट घेऊन आलोय. मला असं मनात हे होऊ राहिलंय की भाई आद्या तू काहीच नाही करू शकत. मित्रांनो 6-7 डॉट घालल्याच्या नंतर हा एक मारलेला आहे, तो बी हळू आला होता. मला काही क्रिकेट खेळता येत नाही मित्रांनो, तरी फुल मौज मस्ती, डायरेक्ट विषय खोल. तर आता आहे ना, आपण क्रिकेट खेळता बॉल याच्यात हारून टाकलाय, तर कुठं पाडला ते शोधायला लागल. शोधला का पाहू, खेळू परत क्रिकेट. मित्रांनो तुम्ही म्हणशाल मा आता ती ड्रिल काय करू राहिले, तर आपल्याला आता आहे ना पोल्ट्रीचा दरवाजा बसवायला जायचंय. दरवाजा तर झाला बसून, मी तुम्हाला दाखवला नाही, सॉरी. आणि आता मी इथंच ब्लॉग स्टॉप करतो. लाईक शेअर सबस्क्राईब सपोर्ट करा तुमच्या भावाला. बाय बाय.